लग्न सराई सुरू आहे आमच्या आगरी समाजामध्ये। लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच हळदीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे एक पदार्थ बनवला जातो, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो म्हणजे सांदण, म्हणजेच आमची सान्ना। सांदण बनवण्यासाठी मी हे 1 किलो रॅशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडीद डाळ हे मी स्वच्छ धुवून घेते। हे तांदूळ मी धुवून घेतले आता स्वच्छ कपड्यावर सुकत घालते। 5 ते 6 तास हे तांदूळ आपण सुकवून घेऊ, असे पसरवून घ्यायचे। जसे आपण तांदूळ धुवून सुकत ठेवलेत तशी ही डाळ पण सुकत ठेवायची। आता तांदूळ आणि डाळ मी जात्यामध्ये दळून घेते। सांदण बनवण्यासाठी असं रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे बघा। सान्नाचं पीठ कालवण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागेल आणि थोडीशी ताडी लागेल। आमच्याकडे लग्नामध्ये जेव्हा सान्नं काढतात तेव्हा ताडीचा वापर केला जातो फर्मेंट करण्यासाठी। आता मी याच्यामध्ये कोमट पाणी टाकते, हळूहळू लागेल तसं पाणी टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी। तर याच्यामध्ये मी ताडी टाकते। पीठ आपलं चांगलं फुलून वर ये। सांदण बनवण्यासाठी पुढे काय करायचं ते ताई दाखवतील आता आपल्याला। काल रात्री हा पीठ आंबवून ठेवले, सकाळी त्याच्यात गूळ मिक्स करायचं। अगोदर आपण त्याच्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यात 1 चमच हळद टाकायची आणि खोबरा। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ताटांना तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यात हा पीठ टाकायचा। आता हा पाणी उकळत ठेवलेला त्याच्यात हा सांदण ठेवायचं। तर हे आपण काढून बघू। सांदण आपलं झालेलं आहे, काढून घेऊ बाहेर। पाण्यामध्ये ठेवू थोडा वेळ। सांदण आपलं थंड झालंय, तर काढून घेऊ। आता आपण हा सांदण काढून घेऊ। बघा मस्त झाला एकदम। आपली सान्नं तयार आहेत, या खायला। खायला या। बघा मस्त झालेत एकदम पातळ। हळदीच्या दिवशी दुपारी हळद लागल्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून हे सांदण आणि त्याच्यावर खोबऱ्याचा तुकडा ठेवला जातो।